मुकेश अंबानीच्या संपत्तीत सतत वाढ होत असताना आता एका मोठ्या व्यवहारात 5286 एकरपेक्षा जास्त पसरलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक जमीन मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला फक्त 2200 कोटी रुपयांना विकली गेली आहे। ही औद्योगिक जमीन नवी मुंबई विमानतळ, JNPT आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाजवळ स्थित आहे। या व्यवहाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे। या व्यवहारानंतर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आपलं भांडवल कमी करण्याच्या तयारीत आहे। या जमिनीच्या खऱ्या किमतीबद्दल आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत, कारण या जमिनीजवळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प आहेत। त्यामुळे या जमिनीची किंमत बरीच जास्त असायला हवी होती। या प्रकल्पाबद्दल, या खरेदीबद्दल नेमकं काय आहे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। डिसेंबर 2024 मध्ये हा व्यवहार झाला। या जमिनीची मालकी आधी नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेड कडे होती। नवी मुंबई सेज नावाने हा परिसर ओळखला जायचा। रिलायन्सने NMIIA मध्ये 74% भागीदारी खरेदी केली। या व्यवहारात आनंद जैन यांची कंपनी जय क्रॉप लिमिटेडचाही सहभाग आहे। जय कॉर्पची सहाय्यक कंपनी असलेल्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड जवळ NMIIA ची मालकी कंपनी द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा 32% हिस्सा आहे। मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने 13 डिसेंबर 2024 रोजी एक्सचेंजेसला कळवले होते की शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच सिडको द्वारे प्रथम नकाराचा अधिकार सोडल्यानुसार त्यांनी नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडचे 57.12 कोटी इक्विटी शेअर्स म्हणजेच सुमारे 74% शेअर्स 28.5 रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीने खरेदी केले आहेत, ज्याचे मूल्य 1628.03 कोटी रुपये आहेत। त्याद्वारे 5286 एकर प्रकल्पाचे इक्विटी मूल्य 2200 कोटी रुपयांच्या घरात जाते। या व्यवहाराची संपूर्ण माहिती रिलायन्स समूहाकडून शेअर बाजाराला देण्यात आली आहे। NMIIA ची स्थापना 15 जून 2004 रोजी झाली आणि ही कंपनी महाराष्ट्रात एकात्मिक औद्योगिक क्षेत्र IIA विकसित करण्यासाठी कार्यरत आहे। नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडला मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारने सेज मधून IIA मध्ये रूपांतरित करण्याची परवानगी दिली होती। NMIIA ची द्रोणागिरी, कळंबोल या अधिसूचित क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आली आहे। रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने परिसरातील भूखंडांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे। याशिवाय प्रकल्पासाठी कोणताही मोठा भांडवली खर्च शिल्लक नाही आणि गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीच्या मूल्यात लक्षणीय वाढ झालेली आहे। तरी देखील मुकेश अंबानीला ही जमीन इतक्या कवडीमोल भावामध्ये कशी दिली गेली यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे।